बाहेरून कुरकुरीत आतून मस्त सॉफ्ट आणि चविष्ट असे हे कोफ्ते चमचमीत ग्रेव्हीमध्ये घालून भाजी आपली तयार आहे। तर नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण हॉटेलसारखी वेज मराठाची रेसिपी बघणार आहोत। अगदी चमचमीत आणि मस्त झणझणीत आणि फारच चविष्ट असा वेज मराठा घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघूयात। सगळ्यात आधी आपण भाजीसाठी कोफ्ते किंवा कटलेट बनवायचे आहेत आणि त्यासाठी भाज्या आपल्याला काय काय लागणार आहेत ते बघूयात। तर इथे मी 1 वाटी खिसलेला फ्लावर घेतलेला आहे, 1 वाटी खिसलेला कोबी घेतलेला आहे, 1 वाटी गाजर घेतलेला आहे आणि 1 वाटी उकडलेला बटाटा खिसून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी 2 शिमला मिरची अगदी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि 1 चमचा इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं अगदी बारीक असं चिरून तुम्ही इथे वापरला किंवा अगदी ठेचून वापरला तरी चालू शकतं। त्याचबरोबर या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोड्याफार कमी जास्त करू शकता। तर या सगळ्या भाज्या मी खिसून घेतलेल्या आहेत। तुम्ही हवं तर चॉपरला हे फिरवून घेऊ शकता, मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा अगदी बारीक कट करून घेतला तरी चालू शकतं। तर हे कोफ्ते बनवण्यासाठी काही मसाले सुद्धा आपल्याला यासाठी लागणार आहेत। तर इथे मी 2 छोटे चमचे लाल तिखट घेतलेला आहे। तर या भाज्यांमध्ये मी हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे, तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी 1 छोटा चमचा मीठ घेतलेला आहे, पाव चमचा ओवा घेतलेला आहे, पाव चमचा इथे चाट मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि इथे 1 छोटा चमचा धने जिरे पावडर आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। तर हे सगळे मसाले आपण या भाज्यांमध्ये घालणार आहोत आणि याच्यासोबतच आपल्याला लागणार आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। तर कॉर्नफ्लॉवर सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे आणि 1 वाटी इथे मी बेसन घेतलेला आहे। तर बेसन आपण गरजेनुसार वापरणार आहोत, भाज्यांमध्ये कितपत ओलसरपणा आहे त्यानुसार आपल्याला हे बेसन वापरायचं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे, राहिलेली अर्धी वाटी मी बाजूला ठेवते आणि गरजेनुसार वापरणार आहे। तर आता हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर भाज्या अजूनही ओलसर आहेत, तर राहिलेली अर्धी वाटी बेसन यामध्ये मी घालते आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलं होतं, तर बेसन यापेक्षा कमी किंवा थोडंसं जास्त सुद्धा लागू शकतं। तर मिश्रण असं घट्टसर झालं पाहिजे आणि या मिश्रणाचे अशा पद्धतीने व्यवस्थित कोफ्ते बनवता आले पाहिजेत, असं घट्टसर आपल्याला मिश्रण बनवायचं आहे आणि असं मिश्रण होईपर्यंत आपल्याला बेसन यामध्ये घालायचं आहे। बेसन जर तुम्ही वाढवून घेतला तर थोडंसं चव घेऊन बघा, मीठ आणि तिखट जर घालावं लागत असेल तर घालून छान मिक्स करा आणि अशा पद्धतीने याचे कोफ्ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर हे कोफ्ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता। तर इथे मी लांबट आकाराचे हे कोफ्ते बनवते, तुम्ही गोल आकाराचे बनवून घेऊ शकताय, पण हे कोफ्ते जास्त जाडसर करू नका, आतपर्यंत हे व्यवस्थित तळले गेले पाहिजेत। तर इथे सगळे कोफ्ते मी बनवून घेतलेले आहेत आणि जोपर्यंत आपण पुढची तयारी करतोय तोपर्यंत हे कोफ्ते आपण फ्रीजमध्ये ठेवूयात। या भाजीच्या वाटणासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो अशा पद्धतीने मोठ्या आकारामध्ये कट केलेले आहेत, 2 छोटे चमचे तीळ घेतलेली आहे, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि इथे 2 चमचे काजू घेतलेले आहेत, 2 कांदे अशा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत, यासोबतच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं कट करून घेतलेलं आहे। यासोबतच काही खडे मसाले सुद्धा घेतलेले आहेत, यामध्ये 1 चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, 1 हिरवी वेलची, 2 ते 3 लवंगा, 6 ते 7 काळी मिरी घेतलेली आहे, 2 छोटे तुकडे इथे मी दालचिनीचे घेतलेले आहेत आणि 1 छोटासा तुकडा स्टार फूलचा घेतलेला आहे। टोमॅटो सोडून हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण कोफ्ते तळून घेणार आहोत आणि कोफ्ते तळल्यानंतरच हे सगळं साहित्य आपण परतून घेणार आहोत। कोफ्ते तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल छान गरम झाल्यानंतर गॅस मध्यम करून हे सगळे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे काही कोफ्ते मी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि खालची बाजू थोडीशी झाल्यानंतर आपल्याला याची बाजू पलटवून घ्यायची आहे। तर सुरुवातीला हे कोफ्ते थोडेसे ओलसर असतात आणि ते मोडू शकतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने याची बाजू आपल्याला पलटवून घ्यायची आहे। मध्यम गॅसवरती एका बाजूने 2 ते 3 मिनिटे आणि दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनिटे असे 5 ते 6 मिनिटांमध्ये हे कोफ्ते आपले छान तळून होतात। तर अगदी खमंग आणि खरपूस असे हे कोफ्ते मस्त रंगावरती तळून घेतलेले आहेत। तर या कोफ्त्यांचा रंग बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर आलेला आहे।
तर हे कोफ्ते काढून घेऊयात। तर हे कोफ्ते आपण भाजीमध्ये घालणार आहोत, पण नुसतेच खायला सुद्धा हे कोफ्ते अगदी सुंदर लागतात। तर भाजीशिवाय तुम्ही इतर वेळेला सुद्धा अशा पद्धतीने हे कोफ्ते किंवा कटलेट बनवू शकता। एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता, मुलं अगदी आवडीने खातील। तर इथे राहिलेले सगळे कोफ्ते मी बनवून घेतलेले आहेत आणि जास्तीचं सगळं तेल काढून अगदी 2 छोटे चमचे तेल यामध्ये मी ठेवलेलं आहे। गॅस अगदी बारीक आहे, तेल तापलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आपण खडे मसाले घेतले होते ते घातलेले आहेत। तर खडे मसाले हलकेसे फुलू द्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर हा कांदा छान तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे, अगदी मऊसर होईपर्यंत हा कांदा आपण परतून घेणार आहोत। 1 ते 1.5 मिनिटांमध्ये कांदा छान मऊसर झालेला आहे। तर आता टोमॅटो सोडून राहिलेलं सगळं साहित्य यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी आलं लसूण घातलेलं आहे, सुकं खोबरं, काजू आणि तीळ सुद्धा घातलेली आहे। तर आता हे घातलेलं साहित्य सुद्धा व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे। अगदी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये हे सगळं साहित्य छान परतून होतं। सगळे मसाले छान भाजलेले आहेत। तर आता गॅस मी बंद करते। हे सगळं साहित्य आपल्याला पूर्ण थंड करायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याच्यासोबतच आपण टोमॅटो सुद्धा बारीक करून घेणार आहोत। तर गरजेनुसार पाणी टाकून अगदी बारीक अशी या सगळ्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। मसाल्यांची पेस्ट केल्यानंतर भाजीसाठी इथे मी कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घातलेलं आहे आणि इथे हलकंसं पाणी टाकून मी या मसाल्यांची अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर तेल हलकंसं गरम झाल्यानंतर ही बनवलेली पेस्ट तेलामध्ये घालायची आहे। सगळी पेस्ट या तेलामध्ये घातलेली आहे आणि आता ही पेस्ट किंवा हे जे वाटण आहे तेलावरती छान परतून घ्यायचं आहे। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि हे परतत असतानाच याच्यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत। तर इथे 1 छोटा चमचा खडे मीठ मी घालते। तर ग्रेव्हीला पुरेल इतकंच मीठ यामध्ये घालायचं आहे, कारण कोफ्त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। त्यासोबतच अगदी छोटा चमचा हळद यामध्ये घालते आणि 2 चमचे इथे मी लाल तिखट घातलेलं आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर या भाजीला रंग छान येण्यासाठी 1 चमचाभर बेडगी मिरची पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही मी छान परतून घेतलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे। तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते। तर हे छान मिक्स केल्यानंतर ही ग्रेव्ही अशा पद्धतीने चेक करून बघायची आहे। तर अजून ही थोडीशी दाटसर आहे, तर अजून हलकंसं पाणी यामध्ये मी घालते आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेते। गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तर्री छान येते, त्याचबरोबर चव सुद्धा अगदी सुंदर लागते। तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती झाकण लावून 5 मिनिटे ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे। तर या ग्रेव्हीला मस्त अशी तर्री यायला सुरुवात झालेली आहे। तर ही ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घेऊयात। तर ही ग्रेव्ही आपली मस्त तयार झालेली आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते। तर हलकीशी पातळ मी ठेवलेली आहे, कारण थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते। तर आता इथे मी अगदी पाव चमचा साखर टाकलेली आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। त्याचबरोबर 1 चमचा इथे मी कसुरी मेथी हाताने चुरून घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेते। तर या भाजीला रंग आणि टेक्स्चर अगदी सुंदर आलेलं आहे। तर ही भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आता कोफ्ते घालायचे आहेत। सगळे कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये मी आत्ता घालणार नाही, थोडेसेच कोफ्ते या ग्रेव्हीमध्ये मी घालणार आहे। राहिलेले कोफ्ते मी बाजूला ठेवणार आहे। ज्या वेळेला भाजी खायची आहे त्याच वेळेला हे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत। आधीच जर हे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घातलेत तर ते खूपच सॉफ्ट होतील आणि ही भाजी किंवा ही ग्रेव्ही सुद्धा अगदीच घट्टसर होईल किंवा दाटसर होईल। कोफ्ते घातल्यानंतर पुन्हा एकदा ही ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅस अजूनही बारीकच ठेवलेला आहे मी। तर बारीक गॅसवरती आता 1.5 ते 2 मिनिटे आपल्याला ही ग्रेव्ही छान उकळवून घ्यायची आहे। झाकण लावायची गरज नाही आहे, झाकण न लावताच ही ग्रेव्ही मी 1.5 ते 2 मिनिटे उकळवून घेणार आहे। झाकण न लावता अगदी 1.5 ते 2 मिनिटे बारीक गॅसवरती ही भाजी मी उकळवून घेतलेली आहे। तर आता गॅस मी बंद करते आणि ही भाजी आपली आता तयार झालेली आहे। तर व्हेज मराठा अगदी चमचमीत असा तयार झालेला आहे। तर या भाजीला तर्री अगदी सुंदर आलेली आहे, अगदी चमचमीत अशी भाजी दिसत आहे, खायला अगदी झणझणीत लागते। तर मस्त असा हा व्हेज मराठा एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात। अगदी चमचमीत, झणझणीत आणि फारच चविष्ट असा हा व्हेज मराठा तयार झालेला आहे। हॉटेलपेक्षा भारी भन्नाट चवीची, चमचमीत, झणझणीत अशी ही व्हेज मराठाची रेसिपी तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।